बापरे. हा नमस्कार. बरं आहे का तुमचं? कोण आहे? निघायचं का नाही ते बाळ रडायला लागलं ना. का रे वंश आहे ना? मला जालन्याला यायचं तुमच्या का रे गाडीत बुवा कुठे यायचं तुला? जालन्याला यायचं का काय? गाडीत यायचं मला तुम्ही काही केलं तरी तुम्हाला कसं नाव ठेवणार आहे? आता मी जर तू सोबत नाही राहिलं लोक काय म्हणते, तू चॅनल ओपन केलंय, हा सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं तू तुझं घेतलं, आता तू आता त्याला कशाला विचारशील? तुझं यूट्यूब चॅनल झालं, पेमेंट चालू झालं, म्हणणार का नाही? हा मी ते तर आता तुम्ही म्हणतात ना. हा मी आजच ऑब्झर्व केलं ते एका गोष्टीत, पण आता ती बोल पियू पियू हॅलो, कशी आहेस तू? इकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडे बघ बा. ही मागची शाळा माझी बर का. तुम्हाला एखादी व्हिडिओ दाखवली असेल मी. हा कोण मामा आला? मामा हा दिसतो तिला लांबून. हा हो कुठे मामा? हो कुठे? दे आवाज. चल म्हण मामाला आवाज दे. त्याला पाहायला लय आनंद होतो तिला. चला मित्रांनो चला. अरे 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 चला आपलं खोल ना तू. चल बस का. हा चल ये. चला ना बसा ना. हा कपडे काढून आतमध्ये बसू. बापरे. हा नमस्कार. बरं आहे का तुमचं? कोण आहे बा? कोण आहे? राधिका हो? छोट छोट बा. इकडे पर खाली बसता. मामीला झोपून दे. बसून दे मामीला. इकडे ना तू. अय पप्पी नाही घेऊ, ते छोटे ना अजूक. मित्रांनो बघा स्नेहत्वीजला कसा दिसतोय स्नेहत्वीज. बघा नंतर मित्र आम्ही नाव ठेवलं नाही. दुर्गाबाई येत नाही. दुर्गाबाईनं बाळाला घेतलं. बघा कसे झोप लेकू. नको हट परी बाजूला. स्नेहत्वीज आहे ना बाळा तू. तुझ्या मम्मीला नाव घ्यायला लाव म्हणाव. हा स्नेहत्वीज तुम्ही म्हणाव. स्नेहत्वीज. पीस नाही. विजू इकडे या. तुम्ही पप्पा झाले. हा एकदा नाव घ्या बरं. स्नेहत्वीज म्हणा. स्नेहद्वीज म्हणतोय तो. काजे का असेल ते स्नेहत्वीज. प्रेम आणि द्विज म्हणजे तुझ्या भावाचं वेगळा असतं. वाव. मराठीत म्हटलं कोणी जर अर्थ विचारला सांग. नाही ते नाव नाही ठेवताय, ते हे आपण ठेवलेलं आहे स्नेहत्वीज. ते वेगळं काहीतरी ठेवताय. देवांश ठेवताय ना रे? नाही आम्ही आमच्याकडे देवांश आहे. देवांश एक ना. देवांश हो पेंडिंग मध्ये ठेवलेलं आहे देवांश. देवांश आहे, पण आम्ही सांगणार नंतर काय ठेवलं. नंतर सांगा बाबा आम्हाला. तुमचं सगळं झालं. राजा बस हे तर परी परी जास्त जवळ जाऊ नको परी, तू लहान आहे तो. मी पिऊ आली आता. आता तर पिवलूच नाराज. कसा आहे बेटा? भैया कसा आहे? भैया छान आहे का? भैया भैया कुठे आपला? आता पप्पा आणि मामा. मामाकडे दुसरं कुठे जाणार? चल. हा झोप झाली का रे बा तुझी? हा कोणासारखा दिसतोय सांगा बरं? विजयभाऊ सारखा दिसतोय का? किती विचार करतोय तो. कसं होईल माझ्या पप्पाचं? माझ्या पप्पाचं घर बांधलं जाईन का नाही? नाही रडून. चल चल ती बाळ बघ. बाळ बाळ विजय भाऊला भेणं चालू आहे. चल माझ्याकडे. अरे बापरे. आपल्याला घ्यायचं का? आपल्या घरी घ्यायचं का? आपल्याकडे 2 बाळ बेटा अजून. आपण पिऊ दादाला इथे ठेवू.
याला घेऊन जा सुदर्शन हा पप्पा पाय 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 पप्पाला विचार हा परी तू 4 वेळा जवळ जाऊ नको मी नीट सांगाल तुला मी. हा झोपलं ते आता हा तर झोपलं निन्नी केली बघते रात्रीचा नाही झोपत तो म्हणते. आता या बाळाचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही सांगून मतलब नाही म्हणा माय बापांना नाव ठेवून मोकळे झाले असं. तो आजी आली आजी बाबा तो बापाची माया आली डोळे उघडले घ्या ना माते जर हा ना मग झाले 8 दिवस झाले आता मी घेतलं नाही. दार उघड पिंट्या दार उघड परेशान करतो का रात्री. नाही थंडी आहे अक्का उठ रे उठ आम्हाला जायचं आता चहा प्यायचा बा आंघोळ चालू की नाही दररोज. हो परी इकडे हो ना परी तू लांब होणं 4 वेळा काय बघती त्याला. 8 दिवस करत नसतात 8 दिवस संध्याकाळी. चांगली नजर काढा आज त्याची दृष्ट काढा. आज लय जण आले त्याला बघायला. अरे तसं नाही करू पिऊ. पिऊचं मन नाही माझ्या घेतली बघितलं बाळ. नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही मजेत ना. तुम्ही मला की अर्धा व्हिडिओ झाल्यावर नमस्कार का करतोय कारण की आता इथे झालेलं आहे सगळं काही आपल्याला निघायचं आता घरी. माझ्यासोबत इकडे परी देखील आहे. परी तर आज तर बाबा वेगळ्या दुनियात वेळ परी तर बोलायला पण तयार नाही आहे काय तुम्हाला सांगा. आणि इकडे यांचं चालू आहे आवरणं. कोमल पण आलेली इकडे आण इकडे चल ये इकडे. हो रडू येत रडू येत रडू येत रडू येत एवढं जोरदार रडती तू. हा काय करावं रे हिचं निघायचं का नाही ते बाळ रडायला लागलं ना. का रे वंश आहे ना. म्हणते मला जालन्याला यायचं तुमच्या का रे गाडीत बुवा कुठे यायचं तुला जालन्याला यायचं का काय. गाडीत यायचं मला न्या चालतं का काय तू. चला झोपच व्हायना ना बाबा पोराची. पाच डोळे कसे चिपडे यायले आमच्या रुद्र सारखं आग होऊ नको बर का. हा हुशार हो बाळा थोडं. परी सारखं रुद्र सारखं होऊ नको आगाव. आणि पिऊ सारखं तर बिलकुलच होऊ नको. मग एक वेळेस रुद्र किंवा परी तरी पुरण पण हृदय नाही पुरत पिऊ नाही पुरत. लय आगाव आहे. आगाव म्हणजे संपला विषय शेवटची. ते बोलल्यानंच रडते तर मार कधी खाईन. हा झोपतो का उठतो काही कळतच नाही व्हायचं. विजय भाऊ चल उठ उठ ते झोप झाली. चल उठ. ओके चल इकडं. हसत आहे हसत आहे. चल चल चल. पप्पा जायचं ड्युटीला. पप्पाच्या आवाजाने उठलं ते. कसला क्यूट दिसतो बघा. हा जा म्हणता कॅमेरा तिकडे घेऊन. चला मग आता कॅमेरा तिकडे घेऊन जातो मी. हा रडू नको बाळा. हा दिसते काय नाही काय जात कशी काही एखाद्या लेकर नाही तिथे एखाद्या लेकर तिथे असते. हा ते दवाखान्यात नाही यायला. हे बघा हे सामान वगैरे दिलंय डोळ्याचं सगळं वगैरे तुम्हाला काल व्हिडिओ दाखवलं होतं त्यामुळे मी काय परत दाखवणार नाही. तर विजय भाऊ चला येऊ का आता आम्ही. तुम्हाला म्हणत आहे मुक्कामी थांबा कारण खूप लांबवरून आलेले तुम्ही. काहीच नाही बोलणार इथे उपर. त्याला मी म्हटलं चलायचं का निघायचं का ते म्हणतो मुक्कामी थांबा. मुक्का द्यायचा का त्याला. असा मुक्का इजी भाऊला. इजी भाऊचं आमचं नातं वेगळंच आहे मित्रांनो. तुम्हाला नाही सांगू शकत एवढं वेगळं आहे. कशाच नाते आमचं फक्त युट्यूबचंच नातं आहे सध्या तरी. आलो भेट झाली सगळ्या गोष्टी. हां सगळ्या गोष्टी झाल्या आता. हां 2दा आलो ना आपण. 2दा 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाला आलतो ना. आणि हे येणं गरजेचंच होतं ना भेट वगैरे हे बाळाची. त्यामुळं आता आतमध्ये कसं हे सगळं ते लेडीज वगैरे बसलेले म्हणून मी जास्त आतमधला व्हिडिओ घेत नाही. बरोबर की आता निघायचं आहे पटकन दिवशी. यांना पाणी आणले आमच्यासाठी अभिषेकनं. थँक्यू अभिषेक फॉर युअर सर्विस.
पिंजर इथंच आहे जवळपास. म्हणजे आपल्याला आपण समृद्धी महामार्गाने गेलो तर आपल्याला जवळपास वेळ लागतो 2.5-3 घंटे. नाही 2.5-3 घंट्यामध्ये आपण घरी पोहोचणार आहे. लेकरं खूप परेशान करायला लागले. म्हणजे पिऊ तर आता झोपली पण परी खूप परेशान करायला लागली. परी तुझ्या भाऊचा पण बाळ जरा जास्तच रडत आहे. त्याला जास्त धक्का देऊ नका मागं जाईल. इकडं पतंग जास्त उडते का लोक. हे काय इथं कसं पडले काय टक्कल. सुदर्शनचं टक्कल पडलेलं आहे तसं माझं पण पडलं आहे बघा. आम्हाला लवकरच काहीतरी उपाय करावा लागेल. काय म्हणतो. आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की बरेचसे लोक आमची एज विचारतात. तर सुदर्शन आणि माझ्यामध्ये 28 दिवसाचा फरक आहे. सेम आहे, फक्त सुदर्शन 16 जूनचा आहे आणि मी 11 मेचा आहे. 1 महिन्याचा फरक आहे तेवढा. बाकी आणि लग्नामध्ये म्हणाल तर याचं 11 महिन्यानंतर लग्न झालेलं आहे. जसं माझं 11 महिने आधी झाले. म्हणजे 2021मध्ये दोघांचं लग्न झालेलं आहे ना ते. हो हो ना. माझं जानेवारीमध्ये झालं तो डिसेंबरमध्ये झालं आहे है ना. 28 डिसेंबरला लग्न झालं ना. 28 डिसेंबरला माझं 10 जानेवारी सॉरी. तर असं काही आहे. त्यामुळे जास्त आम्हाला काही कमेंट्स करू नका की सुदर्शनला तू कामाला ठेवलेलं आहे का, की त्याला घेऊन जातो दररोज गाडी चालवायला असं तसं. जो चलाता है उसको प्रॉब्लम नहीं है, जो लेके जाता है उसको प्रॉब्लम नहीं है. लेकिन जो जिसका कुछ भी लेना देना नहीं है उसका बहुत बड़ा प्रॉब्लम है. सब लोग आले. कसं असतं माहिती आहे, तुम्ही काही केलं तरी तुम्हाला कसं नाव ठेवणार आहे. आता मी जर तुझ्यासोबत नाही राहिलं लोक काय म्हणते, तू चॅनल ओपन केलं आहे हां, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं तू तुझं घेतलं. आता तू आता त्याला कशाला विचारशील. तुझं यूट्यूब चॅनल झालं, पेमेंट चालू झालं, म्हणणार का नाही. हां मी ते तर आता मी म्हणतात ना. हां मी आजच ऑब्झर्व केलं ते एका गोष्टीत. पण आता ती बोलत नाही कारण ज्या आता विजूवरच्या लाईव्हमध्ये ज्या गोष्टी चालू होत्या का, मुलीचं मुलाचं, मुलीचं मुलाचं. हां आता तू सांग, आता जर याच्यानंतर समजा मुलगा जर झाला तरी पण नाव ठेवणार आहे की यानं मुलासाठी मुद्दामूनच हे केलं. हां नाही काय झालं तरी बी नाव ठेवणारच आहे. ठीक आहे पण तू खुश आहे मुलीमध्ये. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आम्हाला ठीक आहे वाईट वाटत नाही त्या गोष्टीचं. मुलगा मुलगी काही नसतंय. आमच्या त्या घरी 3 लक्ष्मी आहे. आम्हाला ते आम्ही खुश आहे. पण तुम्ही जे कमेंट्स करताय ना त्याला कुठेतरी मन हर्ट होतं की अरे खरंच मुलीला म्हणजे मुलाला एवढं महत्त्व आहे का तुम्ही एवढ्या सगळ्या कमेंट्स करता. आणि मी पाहिलं की कमेंट वाचलं थोड्या जास्त लेडीजच आहे. कमेंट कमेंट पूर्ण लेडीज करतात आहे. कोमलचं असं तसं, रोहिणीचं असं तसं. पण ठीक आहे ना, ते लोक त्यांच्या लाईफमध्ये खुश येतं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की बाबा यांना मुलगा आहे यांना मुलगी आहे. इकडे बाळा 1 मिनटं इकडे. आणि ह्या पोरीला पण एवढ्या कमेंट येतात. आमचे नाही का सोन्यासारखं लेकरू आहे बघा. आमची लक्ष्मीबाई आहे बघा. हा एवढे हॅप्पी आहे आम्ही याच्यामध्ये. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं. आता हा विषय परत काढायचा नव्हता बरं का, पण लाईव्ह आता झालं ना, त्यात नेमकेच लाईव्ह झालं इजू भाऊचं. मी वैयक्तिक कमेंट बघितली आणि तिथं जे विषय झाला म्हणून हा विषय परत निघलाय. बाकी पोरीला पण एवढूशा नाव ठेवतात. बाकी विजूभाऊच्या घरातले विजूभाऊच्या सासरवाडीचे लोक एकदम मस्त आहेत. त्यांचा काहीच प्रॉब्लेम विचारते. एकदम शांत लोक आहेत, छान लोक आहेत नाही का. कोणाचाच काही विषय नाही आहे, फक्त ऑडियन्सचाच विषय आहे. ऑडियन्सच जरा आमचं प्रत्येक जणांचा अधिकार ठीक आहे, पण लेडीजला नाव नाही ठेवायला पाहिजे एवढंच म्हणायचं आपल्याला. नाही बाकी जे तुम्ही बोलणार जे ते नाही ठेवलं तर आता कसं जमन. ठेवावं लागायचं नाव तर ठेवायला. असं नाही की बाबा ओम भाऊची बाजू घेतोय. मला पण एक मुलगी आहे, त्या हिशोबानं सांगतोय मी की बाबा हे आता कसं आहे माहिती आहे का, हे ह्या क्षेत्रात जुने झाले यूट्यूबमध्ये याच्यामध्ये. पण आता आमच्यासारखे नवीन याच्यात जर लाईव्ह आलो हे आलो, तुम्ही म्हणसान की तू कशाला झाला मग सोशल मीडियावर. पण ठीक आहे, पण घरच्या लेडीजला नाही सांगू शकत ना. लेडीजनं जर असं पाहिलं तर ते मन घेऊन डिस्टर्ब होतं रे. खरंच आपलं एवढा मोठा गुन्हा झाला का आपल्याला मुली. त्यामुळं कमेंट करताना जरा विचार करा. आम्हाला त्या गोष्टीचं काहीच नाही आहे. तुम्ही जास्त लोड घेऊ नका त्या गोष्टीचा. चला त्यांना डायरेक्ट शिव्या द्या. ज्यांना तुम्हाला जे आवडत नाही ना त्यांना डायरेक्ट शिव्या द्या. पण त्या मुलीला बोलून त्यांना त्रास देण्यात मजा नाही. काय म्हणतो बरोबर. ओम भाऊला शिव्या द्यायचं डायरेक्ट बोला, कोमलताईला डायरेक्ट बोला, त्याच्या आईला डायरेक्ट बोला. पण तुम्ही त्या लेकरावडून त्यांना नका त्रास देऊ. म्हणजे त्यांनी त्या कमेंट वाचले की त्यांना त्रास होत असेल, प्रत्येकालाच होतो. स्वतःला आता जे कमेंट करते त्यांना सुद्धा होत असेल. शेवटी आपल्या लेकरावर आलं ना सगळ्यांना त्रास होतो. ते विषय. आणि आज सुदर्शन भाऊ खूपच काही बोललेत. म्हणजे मला या अपेक्षा होती एवढं सगळं बोलेल तुमच्यासोबत. नाही मी आजचे कमेंट बघितले आता लाईव्हमध्ये. लाईव्ह कशाचं कमेंट कशाचं. ओम विजू भाऊला त्रास झालाय ते म्हणे अरे असं कसं बोलायले. हे काहीच नाही, अजून लय काही सहन करायला लागतं. युट्यूबची लाईफ सोपी नाही भाऊ.
त्याला मी सांगेन मी जेवला. तुम्हाला मी माहिती आहे काय काय सहन करावं लागतं, तर असा विषय आहे. आणि तेच रोहिणी का नाही आली आहे मी एकदा सांगतोय, क्लिअरिफाय करतोय. जिथं रामभाऊ जाईन तिथं रोहिणी जाणार. सगळं सूत्र जे आहे ते रामभाऊच्या हातात असतात. तिची इच्छा असून देखील ती जाऊ शकत नाही, कारण की रामभाऊ नसतात. आणि तोच विषय प्रत्येक वेळेस आमच्यासोबत येतो. म्हणून आम्हाला ट्रोल नको करू की तुम्ही तिला घेऊन नाही आलेत. गाडीमध्ये जागा असताना ती येऊ शकत नाही, कारण की तिचा नवरा नसतो. त्यामुळे ती रोहिणी काय येत नाही. त्यांच्या व्हिडिओमध्ये जा, कमेंट बॉक्समध्ये बोला त्यांना, रामाला बोला की बाबा काहून तू बायकोला घेऊन जात नाहीस, ते सांगा एकदा म्हणा. काय चला आता जातो, यांचं लवकर आवरतो, निघायचं उशीर व्हायला आहे. बघा किती वाजलेत आता, 5 वाजायला लागलेत. चला मित्रांनो आली. हा तिला हे पाहिजे, काय पाहिजे, हे पाहिजे. हे काय माहिती का, थांबाल दाखवत दे. हे आहेत माझे माईक. खोलून दाखव बाळा, बाळा खोलून दाखव. बस आजी तिकडे घेऊन जाते, तिकडे घेऊन जा त्याला. तिथे जिथे ठेवलं तिथे ठेवून द्यायचं. आहे बघा, मी आत्ताच नेऊन ठेवलं तिकडं. हां खोल बाळा, याला खोलून दाखव माईक. आणि आम्हाला गाईचा आवाज खूप वाईट वाटतं का, म्हणजे रडू डायरेक्ट गाईचा आवाज ऐकू आला की. दाखव बेटा, मी पाहिलंच नाही बेटा कधी ते. हां द्या, हे आम्ही इकडे खिशात ठेवत असतो आहे का, खिशात ठेवतो ना. हां इकडे लांब अशी. कुठं ठेवलं मम्मीला दाखवते. कशा पप्पाच्या गोष्टी आवडते तुला? हा कशा आवडते तुला गोष्टी? हा ते झाली पाय. माझं शर्ट आण बरं तिकडून, शर्ट आण मला जाय, पळ लवकर. म्हणजे पप्पाचे काम ऐकायला एवढं आवडतं ना. दे तिला एक बूट आणली बा, बूट आणली ना. आता नुसतं बघा कशी रडली. आण ना. पुढं रडू येतं बाबा. म्हणजे माझ्यावर ओरडूच नका कोणी, मला कोणी बोलूच नका. मला जे वाटतं ते करू द्या, मनाला जे वाटतं ते. धर हे शर्ट धर. ओरडलं की खेळच मागतो आमचा. एवढी सेन्सिटिव्ह नाहीये तू दिसाल तेवढी बाई. तू रडायला पाहिजे नाही. असं कटिंग करून आणायची मस्तपैकी, छान अशी छोटे छोटे केस करायची हिचे. मी आहे ना आता यावेळेस. चल सगळ्यांना बाय कर आता. बाय कर पहिले. हा मी देतो पहिले, बाय कर चल. तू बाय नाही केलं मी देणार नाही देणार. चल बाय करा. बाय पियू, बाय बाय. हा हंबा कुठे, हंबा हा मैल दाखव. हा हंबा आहे. बाय. चला बाय करा. बाय बाय मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय हो का, चल बाय कर. मला म्हणजे चल बाहेर, चल बाय तिकडं.